हॅलो फ्रेंड्स, तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे भरपूर जनरल नॉलेज. तर आता मी हे जेवढे तुम्हाला टॉपिक दिसायलेले आहेत यावर मी विविध व्हिडिओ बनवणार आहे. तर आता फक्त हा जो व्हिडिओ आहे तो या टॉपिकच्या इन्फॉर्मेशनवर आहे, म्हणजे यामध्ये तुम्हाला काय काय ऐकायला भेटणार आहे यावरती हा व्हिडिओ आहे. तर आपला पहिलं टॉपिक असणार आहे मातृभूमी भारत, तर त्याची इन्फॉर्मेशन मी देईल. आणि दुसरं टॉपिक असणार आहे पुत्ररूप हिंदू समाज. तिसरं असणार आहे हिंदू जीवन दृष्टी. आपले आता किती टॉपिक झाले? 1 2 3. चौथा असणार आहे संस्काराची पवन परंपरा. पाचवा टॉपिक आहे आमचा गौरवशाली इतिहास. आणि 6वा टॉपिक आहे वसुधैव कुटुंबकम. 7वा टॉपिक आहे भारतीय विज्ञानाची परंपरा. आणि आपलं जो जनरल नॉलेज आहे त्याचविषयी हे सामान्य ज्ञान असं आहे. म्हणजे असं नाही आहे की फक्त या सामान्य ज्ञान 8व्या टॉपिकमध्येच तुम्हाला जनरल नॉलेज भेटणार आहे. इथे जे एवढे 9 टॉपिक आहेत त्याच्यामध्ये संपूर्ण तुम्हाला जनरल नॉलेज भेटणार आहे. आता हे 8वं टॉपिक आहे सामान्य ज्ञान. आणि 9वं टॉपिक आहे आपले राष्ट्रनायक. एकूण किती आहे टॉपिक? आपले 9 आहेत. ठीक आहे. तर आता या 9 टॉपिकचे आपण इन्फॉर्मेशन पाहूया. तर हा व्हिडिओ फक्त आपलं पहिलं जे टॉपिक आहे ते आहे मातृभूमी भारत. तर यामध्ये आपल्याला काय काय पाहायला भेटणार आहे? आमचे प्रदेश, मातृभूमी संबंधात महत्त्वपूर्ण माहिती, म्हणजे हे जनरल नॉलेजच झालं. श्रीसत्यम भारतात राहील, देशभक्ती गीत. दुसरं टॉपिक आहे पुत्ररूप हिंदू समाज. तर त्यात पाहायला भेटणार आहे आदाजच राहणार, महापुरुषांची जन्मतिथी. तिसरं आहे हिंदू जीवन दृष्टी. त्यामध्ये असणारे देवदर्शनचे रूप, परोपकार आणि सेवाभाव, भोजन मंत्र, प्रार्थस्मरण, एकात्मक मंत्र स्तोत्रम, सृष्टीमधील परस्पर पूरकता, धर्मपालक, भक्त आणि संत, हिंदू मान्यतांना वैज्ञानिक आधार. आता हे चौथं जे आहे त्यामध्ये संस्काराची पावन परंपरा. तर त्यामध्ये सांस्कृतिक पर्व, सण, तीर्थ, मंदिर, मनाचे श्लोक, संतवाणी, शिष्टाचार म्हणजे बालकांना संस्कार देणारे काही नियम. तर गुरुभक्तांच्या कथा, मित्र व बंधुप्रेम, आदर्श बालकांचे गुण, म्हणजे आदर्श बालकात कसे गुण असतात, 16 संस्कार जे बालकांना केले जातात. तर आपलं पुढचं जे टॉपिक आहे ते आहे आमचा गौरवशाली इतिहास. तर त्यामध्ये देशभक्तांची कथा, स्वरासूर्य महाराणा प्रताप यांच्याविषयी थोडक्यात माहिती, रामायण कथा, बालक्रांतिकारी, भारतीय काळ गणना, वनवासी आणि जनजातीय समाजाचे योगदान. आता 6वं आहे वसुधैव कुटुंबकम. विश्वाला प्रभावित करणाऱ्या महान विभूती किंवा मतपंथ, म्हणजे हे 2 बघायला भेटणार आहेत. भारतीय विज्ञानाची उज्ज्वल परंपरा, म्हणजे भारतीय वैज्ञानिक, पूर्वकाळाचे भारतीय रसायनतज्ञ आणि त्यांची पुस्तके, आयुर्वेद, प्रश्नोत्तर, वैज्ञानिक प्रेरक प्रसंग, अंतरिक्ष विज्ञान. आता आपले 2 लास्टचे टॉपिक राहिले. तर 8वा आहे सामान्य ज्ञान. त्यामध्ये बघायला भेटणार आहे पुरस्कार, खेळ जगत, काही महत्त्वाची माहिती, काही विशेष माहिती, काही महत्त्वपूर्ण दिवस, भारतीय संविधान, म्हणजे त्यातील माहिती असणार किंवा संविधान असणार, म्हणजे दोन्ही पण असणार. विद्याभारतीद्वारे निर्धारित 5 आधारभूत विषय आणि त्यांचा उद्देश. आणि 9वा आपला टॉपिक असणार आहे आपले राष्ट्रनायक. त्यात असणारे रामानंद सागर, औसा येथील भुईकोट किल्ला, राष्ट्रसंत पाचले
कावकर महाराज, जायकवाडी नाथसागर धरण. तर आता हे जे 9 टॉपिक आहेत आपले, हे आता 9 टॉपिक जे आहेत, तर यावर आता हे जो व्हिडिओ आहे ना तो इन्फॉर्मेशनवर होता. कशावर? इन्फॉर्मेशनवर. तर आता हे जे 9 टॉपिक आहेत तर मी त्याचे वेगवेगळे व्हिडिओ बनवत जाईल, पण हे टॉपिक खूप महत्त्वाचे आहे. आपल्याला थोडंफार का होईना, म्हणजे थोडंफार म्हणजे जास्तीचं ज्ञान होईल, यामधून सामान्य ज्ञान भेटल. पण हे आपल्याला ह्याचे व्हिडिओ जे मी टाकणार आहे ते प्लीज बघा, कारण खूप महत्त्वाचे हे व्हिडिओ आहेत. तर आता पुन्हा भेटूया आपल्या